दीदी फुलं घे ना दादा पैसे दे बाल योगी श्री सदानंद महाराज आश्रम संस्थेतर्फे दिवाळीच्या सुट्टीत भाऊबीजेनंतर बाल संस्कार शिबिर आयोजित होत असतं। या शिबिरामध्ये गावोगावची काही लहान मुलं सामील होत असतात। या शिबिरातील हे एक रत्न आहे बरं का। त्या शिबिरामध्ये भगवद्गीतेचा एखादा दुसरा असा अध्याय शिकविला जातो आणि या कोवळ्या पाटीवरती तो किती अलगद उतरतो बघा। म्हणून या ठिकाणी जे पालक आहेत त्यांना मी विनंती करीन की आपल्या मुलांवरती जर चांगले संस्कार व्हावे असं वाटत असतील तर अशा संस्कार शिबिरामध्ये त्यांना तुम्ही दाखल करा बरं का। हे जे आहे ना आता इथं आपण किती वर्षाचे झाल्यानंतर इथं वाचतोय ती सुद्धा शब्द नीट उच्चारता येत नाही। म्हणून ती कोरी पट्टी असते त्याच्या भाषेत मध्ये कोरा पेन ड्राईव्ह आहे हा, त्याच्यामध्ये चांगलं टेपिंग होते, रेकॉर्डिंग कसं होते चांगलं होते बरं का। आताची ही सगळी मुलं बाबाने उडुपीला नित्यानंद स्वामींचं जे तिथे एक स्थान आहे त्या ठिकाणी काननगड या ठिकाणी मुलांना नेलेलं होतं आणि तिथे सुद्धा शिबिर आयोजित केलेलं होतं। तर म्हणून विनंती करेन की त्या शिबिरामध्ये चांगले संस्कार घडवले जातात। दिवाळीची अशा वेळेला ते शिबिर आयोजित केलं जातं। या बाळाचं भाग्य एवढं की याच्या घराच्या समोरच राधाकृष्णाचं मंदिर आहे, म्हणजे कुठल्याबरोबर याला राधाकृष्णाचं दर्शन होतं। झोपायला जाताना राधाकृष्णाचं दर्शन घेतो। त्याच्यामुळे कृष्णाची कृपा आणि आपल्या आश्रमातले चिरम आणि बालयोगी सदानंद महाराज यांची कृपा दृष्टी हे सुद्धा याला कारण आहे बरं का मंडळी। तेव्हा ज्यांना ज्यांना आपली मुलं आपली बाळं संस्कार क्षम असावी अशी इच्छा असेल ना त्यांनी जरूर दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्या बालकांना या संस्कार शिबिरामध्ये सामील करा। आता तो 12व्या अध्यायाचा आपण त्याला श्लोक नंबर सांगणार आहोत आणि त्या श्लोक तो पुढे बोलणार आहे। 12व्या अध्यायाचा 5वा श्लोक तुम्ही नका विचारू, आपल्याकडे एवढे प्रेक्षक श्रोते आहेत, तुम्ही त्याला 12व्या अध्यायातला तुम्हाला एक दाखला नसेल आला तरी तुम्ही नंबर सांगा आणि तुम्ही बघा बरोबर बोलतोय का तो 12वा श्लोक काढून विचारा तुम्ही नंबर विचारा। कुठलाही 12व्या अध्यायातला कुठलाही श्लोकाचा नंबर क्रमांक सांगा त्याला। हा हा 18 तथा मानात माने बरोबर आहे का? तुम्ही बोलून दाखवतो, बघून बोला। बसा 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 गंमत केली दुसरं तुम्ही दुसरं मी विचारित म्हणून लागलं का आता विचारणार ते तुम्ही बोलायचं पण तुम्ही प्रश्न करा। 12वा श्री ज्ञानमुद्राचा ज्ञानं ज्ञानं विशिष्टे ध्यानाचरण फलत्याग
त्यागासाठी रतन. ताली वाजवायला तुम्ही फारच हे करता. आता आपल्या समोर ज्या मुलांनी 12वा अध्याय आणि 15वा अध्याय पठण करून सांगितलं, श्लोक विचारले, त्याचं उत्तर दिलं. त्याचं नाव आहे संस्कार गजानन पाटील डोंगरपाडा. खरं म्हणजे जसं ज्ञानोबारायांनी धर्म मार्तंडांच्या समोर त्यांना रेड्याच्या मुखातून वेद बोलायला लावले, असं आपल्या समोर बाबांची कृपा म्हणून त्याच्या मुखातून 12वा अध्याय आणि 15वा अध्याय आपल्या समोर त्यांनी प्रगत केलेली आहे. ही बाबांचीच कृपा आहे. राम.